मीटरवर मी घेतलेले आहेत 1 2 1 2 3 तर आतापर्यंत 3000 भेटलेले आहेत दिवसभरात। प्रॉफिट पण खूप होतो एक असं वाटत असेल तुम्हाला। नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे, मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओचा टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओमध्ये काय असणार आहे। वाजलेले आहेत 7:45 झालेले आहेत आणि आता मी इथून गॅस भरेल आणि मग गॅस भरून मग सुरुवात करेल रिक्षा चालवायला, भाडे घ्यायला। आणि प्लस रिक्षावर जी कमाई होते त्याच्याबद्दल किंवा कमाई किती होते किंवा कमी जास्त होते याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी माहिती देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, चांगली माहिती मिळेल तुम्हाला, म्हणजे थोडीफार माहिती देईल ती तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघू शकता, शेवटी तुम्हाला दिसेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण बघा। व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये करून सांगा मित्रांनो नंतर। आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो। आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना तिला पण क्लिक करून टाका, म्हणजे कशी नवीन व्हिडिओ पडली की सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। तुम्ही बघू शकता 7:54 झालेले आहेत, आता जवळजवळ 8 वाजायला आल्यात आणि गॅस बघा पूर्ण लाल आहे, बघू शकता तुम्ही। तर इथे आता समोर गॅस पंप आहे, इथे लेफ्टला गॅस पंप आहे, इथे कापूरवाडीला उभा आहे मी। तर इथून आता गॅस भरेल आणि मग भाडे घ्यायला सुरुवात करेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तुम्हाला चांगली माहिती मिळेल, ठीक आहे? नाही, गॅस फुल केलेली आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। 320 रुपयाची गॅस बसलेली आहे, मी तुम्हाला मगाशी दाखवलं। आता वाजलेले आहेत 8:30 वाजून गेलेले आहेत आणि मी उभा आहे नेहमीप्रमाणे समोर कापूरवाडी जंक्शन आहे, इथे साईडला रिक्षा लावून मी उभा आहे। तर ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही पण ॲप्लिकेशन चालू आहेत मित्रांनो। बघूयात आता इथून कसे भाडे भेटतायत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल। A few moments later. तर मित्रांनो, ठाणे मुलुंड भाडे मारत आता वाजलेले आहेत 12:30 आहे बघा, 12:30 वाजलेले आहेत आणि मी आहे विवियाना मॉलच्या बाहेर आहे, विवियाना मॉल। आणि मी तुम्हाला आता दाखवतोय बघा टोटल किती झालेले आहे ते दाखवतो। तर आता वागळे इस्टेटचा भाडा वाजतोय। तर आता टोटल उबरवरती झालेले आहेत 265, 2 ट्रिप 265। रॅपिडोवरती झालेले आहेत 297, ट्रिप किती आहेत दाखवतो, 3 ट्रिप 297। आणि मीटरवर मी घेतलेले आहेत 1 2 3 4 नाही 1 2 3 4 5 भाडे घेतलेले आहेत मीटरवरती। 75, 29, 60, 70 आणि 58। तर असे टोटल 854 झालेले आहेत मित्रांनो आतापर्यंत। सकाळी 8:30 नंतर निघालो होतो आणि आता वाजलेले आहेत हे बघा 12:30 झालेले आहेत, 854 झालेले आहेत मित्रांनो। तर आता इथून जाईल मी घरी, बघूयात इथून आता कुठला घराजवळ जाता जाता आता भाडा भेटतोय का बघूयात, नाहीतर असंच घरी जाईल। जाता जाता कुठला भाडा भेटला तर सांगतो नंतर। तर आतापर्यंत 854 झालेले आहेत, आता पुढे बघूयात, घरी जाईल, जेवेल, थोडा आराम करेल आणि मग पुन्हा निघेल रिक्षावरती। आणि मग निघाल्यावरती 7:30-8 वाजेपर्यंत रिक्षा चालवेल आणि त्याच्यानंतर किती टोटल होतात ते तुम्हाला दाखवेल मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। A few moments later. तर मित्रांनो, मगाशी घरी गेलो, जेवलो, थोडा आराम केला आणि आता पुन्हा एकदा निघालोय रिक्षावर भाडे घ्यायला। तर बघूयात आता इथून कसे भाडे भेटतायत, तुम्हाला दाखवतोय बघा। आता 4:15 वाजलेले आहेत, बघा 4:15 वाजलेले आहेत। आता बघूयात इथून कसे भाडे भेटतायत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडेल। A few moments later. मित्रांनो, मी आता आहे मेडोजला आहे बघा, समोर इथून राईटला मेडोज आहे। तर इथे साईडला रिक्षा लावून मी उभा आहे आता वाजलेले आहे ते बघा 7:30, जरा 7:30 वाजलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आणि मी आहे आता मेडोजला। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो टोटल किती झालेले आहेत आतापर्यंत। आता मी इथून घरी जाईल
तर मी तुम्हाला टोटल दाखवतो किती झालेत आजचे दिवसभरातले. तर उबेरवर झालेले आहेत, उबरवर 406 रुपये 3 ट्रिप, आणि रॅपिडोवर झालेले आहेत 4 ट्रिप 431 रुपये, आणि ओलावर तर काहीच भेटलं नाही. पण आज मीटरवर खूप भाडे भेटले. हे बघा, 406 रुपये उबरचे, 431 रुपये रॅपिडोचे. हे सगळे मीटरचे आहेत. 75, 29, 60, 70, 58, 211, 83, 100, 40. तर हे मीटरवर खूप भाडे भेटले आज, आणि टोटल झालेले आहेत आतापर्यंत 1563 रुपये. तर 1563 रुपये झालेले आहेत टोटल, आणि त्यात आपण CNG 320ची भरली होती. तर 320 मायनस केल्यानंतर 1243 रुपये होतात मित्रांनो. सकाळपासून आतापर्यंत 1243 रुपये होतात. तर मित्रांनो 1243 रुपये प्रॉफिट भेटलेला आहे. गॅस दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला. हे बघा, गॅस एवढी राहिलेली आहे, 2 काड्या राहिलेल्या आहेत गॅसच्या आतापर्यंत, आणि 1243 काहीतरी झालेले आहे. 1250 पर्यंत प्रॉफिट भेटलेला आहे. तर मित्रांनो ही होती आजची व्हिडिओ, आणि व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला धंद्याबद्दल, रिक्षाच्या. तर तुम्ही जर 2025 आता आहे चालू, तर 2025 मध्ये रिक्षा घ्यायचा विचार करत असाल, ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की म्हणजे थोडंफार आयडिया आली असेल. माझ्या अगोदरच्या व्हिडिओ पण बघितले असतील. त्या व्हिडिओ आणि ही व्हिडिओ याच्यामध्ये थोडा फरक आहे धंद्यामध्ये थोडासा. तर मला एवढंच सांगायचं आहे की धंदा आहे मित्रांनो, म्हणजे धंद्यामध्ये उतार चढाव हे होतच असतात. म्हणजे चढ उतार असतेच, कधी जास्त कधी कमी असे होतच असतात. तर सांगायचं एवढंच आहे की रिक्षा तुम्ही घ्यायचा विचार करत असाल तर बिंदास घेऊ शकता, तुमची जर तयारी असेल. म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल की खूप पैसे भेटतात, म्हणजे 300-350 रुपयाची CNG भरली, दिवसभर काम केलं की 2-2.5 हजार भेटतात. पण मित्रांनो ते कसं असतं, म्हणजे कधी कमी कधी जास्त असे भेटत असतात. आता आज तुम्ही बघितलं, मला 1200 रुपये प्रॉफिट झाला, 1250 रुपये. तर कधी कमी कधी जास्त असे भेटत असतात. म्हणजे आज कमी भेटतील तर उद्या जास्त पण भेटू शकतात. तर मी तुम्हाला सांगतो, मला आतापर्यंत टॉप सगळ्यात जास्त 3000 रुपये भेटलेले आहेत प्रॉफिट दिवसभरात. तर आतापर्यंत 3000 भेटलेले आहेत दिवसभरात. तर सांगायचं एवढंच आहे की जर रिक्षा घ्यायचा विचार करताय तुम्ही तर तयारी ठेवा. म्हणजे आता तुम्हाला दिसतंय की प्रॉफिट पण खूप होतोय असं वाटत असेल तुम्हाला, म्हणून तुम्ही रिक्षा घेत असाल. तर मी एक सांगतो की मेहनत पण खूप आहे. म्हणजे जर तुम्ही रिक्षा घेत असाल तर तयारी ठेवा की तुम्हाला मेहनत पण खूप करावी लागेल. प्लस जर रिक्षा घेत असाल तर ती घेण्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत, किंवा तुम्ही म्हणजे डॉक्युमेंट्स जे लागतील, लायसन्स, बॅच वगैरे, परमिट वगैरे, त्यासाठी येणारा खर्च तो पण तुम्हाला अगोदर करायचा असतो. तर तो खर्च तुमचा अगोदर झालेला असतो रिक्षा घ्यायच्या अगोदर. तर तो खर्च पण तुम्हाला कव्हर करायचा असतो रिक्षा घेतल्यानंतर. तर मनाची त्यात अजून तुम्हाला मनाची पण तयारी ठेवायला लागेल की आज धंदा नाही झाला म्हणून असं चेहरा पाडून बसण्यापेक्षा मनात आणायचं की हा आज नाही झाला. शेवटी ते आपल्या नशिबावर पण असू शकतं. आणि प्लस धंदा आहे, आज कमी तर उद्या जास्त होऊ शकतो. मी तुम्हाला सांगितलं, मला म्हणजे आतापर्यंत जास्तीत जास्त मला 3000 रुपये भेटलेले आहेत दिवसाला, एका दिवसाला जास्तीत जास्त. म्हणजे एकदाच भेटलेले आहेत, ते काही नेहमी नाही भेटत. आता मला 2000 कधी कधी होतो. माझ्या अगोदरच्या व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यात तुम्ही बघितलं असेल, 2000 पण मला प्रॉफिट झालेला आहे. आज मला 1200 रुपये प्रॉफिट झालेला आहे. त्या दिवशी पण मी व्हिडिओ टाकली होती, त्याच्यात पण मला काहीतरी कमीच भेटले होते दिवसभर मी रिक्षा चालवून. तर असे कमी जास्त भेटत असतात. तर याची तयारी ठेवा मित्रांनो. जर तुम्हाला रिक्षा घ्यायची आणि पार्ट टाइम करायचं असेल तरी पण याची तयारी ठेवा मित्रांनो, कारण कधी कमी कधी जास्त असं होतच असतं. एक मित्रांनो अजून एक गोष्ट सांगतो
की म्हणजे सजेशन देतो तुम्हाला की दिवसभर कंटिन्यू रिक्षा नका चालवू. कारण कसं आहे, दिवसभर तुम्ही रिक्षा चालवणार, रोज चालवणार किंवा दररोज चालवणार, त्रास तुम्हाला आता होणार नाही त्या गोष्टीचा. थोडासा त्रास होईल म्हणजे अंग दुखेल वगैरे रात्री, पण नंतर पुढे जाऊन भविष्यात तुम्हाला त्या गोष्टीचा एवढा मोठा त्रास होईल ना की तुम्हाला तो आता नाही कळणार, नंतर कळेल. तर मी एवढंच सजेशन देईल की दिवसभर कंटिन्यू नका रिक्षा चालवू. जर तुम्ही रिक्षा घ्यायचा विचार करत असाल तर हे माझं सजेशन आहे. तुम्ही आता मी जसे चालवतो, आज जसं चालवलं, सकाळी मी 8 वाजता निघालो, 8 वाजता गॅस भरायला गेलो, 8:30 वाजता गॅस भरून झाली, 8:30 नंतर मी निघालो, 1 वाजता घरी गेलो, 2-3 तास आराम करून 4 वाजता निघालो, 4 नंतर, आणि मग आता 7:30 वाजलेत. तर सकाळी 5 तास आणि आता 4-4.5 तास मी रिक्षा चालवली फक्त, दुपारी थोडा आराम करून. तर आज धंदा कमी असल्यामुळे ते कमी भेटले, पण धंदा चांगला असला तर तुम्हाला जास्त पण भेटतात या टायमामध्ये. आणि मी एक सांगतो की मला या टायमाला म्हणजे 7:30 नंतर मला घरी जायला लागतं, म्हणजे थोडं काम असतं, लवकर घरी जायला लागतं, त्याच्यामुळे मी लवकर निघतो. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पण चालू शकता. म्हणजे जर सकाळी तुम्ही लवकर निघाले 7ला वगैरे, किंवा तुम्ही लेट निघाले 9-10ला, तर तुम्हाला सकाळचे 5 तास, मग थोडा 3-4 तास आराम करून मग त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळचे 4-5 तास चालवली तरी पण तुमच्यावरती आहे ते. पण मध्ये थोडासा आराम करा, म्हणजे तुम्हाला पण आराम आणि रिक्षाला पण थोडा आराम द्या. म्हणजे कसं मित्रांनो, तुमची हेल्थ पण चांगली राहील आणि रिक्षाची हेल्थ पण चांगली राहील. म्हणजे रिक्षाला पण थोडा आराम भेटेल आणि मग चांगली म्हणजे रिक्षा खूप वर्ष अशी नीट राहील. तर एवढंच माझं सजेशन होतं. तर आजची व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे तुमचे जे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, रिक्षा घ्यायचा विचार करत असतील, त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. म्हणजे त्यांना थोडीफार माहिती मिळेल धंद्याची, किंवा रिक्षा घेतायत तर काय खबरदारी घ्यायला हवी त्याची थोडीफार माहिती मिळू शकेल माझ्यामुळे. तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा मला व्हिडिओ कशी वाटली. आणि जर तुम्ही ही व्हिडिओ नवीन बघत असाल, पहिल्यांदा बघत असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबून टाका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सगळ्यात पहिला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ सगळ्यात पहिला बघाल. तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.